राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं आहे. पहिल्यांदा मला मोकळ्या मनाने थोडी बोंब ठोकून द्या. भाऊ कोणाच्या नावाने? माननीय आदरणीय न्यायालयाच्या नावाने. विषय 2 मिनटात सांगतो. आपली स्टोरी सांगणार आहे, 2 मिनटात सांगतो. 14-15 जणाच्या टोळक्यानी तलवारी काठ्या दुकान पेटून दिलं अशी दहशत माजवली होती. तिथं सगळं CCTV दिसलं, सगळी अटक झाली. महिना झाला त्या गोष्टीला, सगळी आत टाकली, सगळं झालं. त्याचा निकाल काल आला. 30-30 हजार रुपयाच्या जामिनावर आदरणीय न्यायालयाने सोडून दिली. कोयता गँग खतरनाक. ते केव्हा कंट्रोल व्हायचं बाबा? तर मग म्हणलं मोकळ्या मनाने काय नाही करू शकत आपण, बोंब तरी ठोकू बाबा, असा विषय. आता आपण आपल्या स्टोरीवर जाऊ. ही जी घटना आहे, ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा आणि मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे. 2 अतिशय सद्गुणी, गुणवान आणि 1 नंबर असे शिक्षक आहेत हायस्कूलचे. त्या शिक्षकांची परिस्थिती सांगतो तुम्हाला. एक आहे शंकर गिरमे आणि दुसरा आहे अनिरुद्ध कटके. सर असते, आता शिक्षक मी सर म्हणतात त्यांना. पोरं आईबापाजवळ कमी, शिक्षकांच्या वर जास्त असतात, शिक्षकांच्या समोर जास्त असतात अख्खे दिवसभर. हां, पिढी नवीन कशी घडवायची, जुने शिक्षक आणि आता शिक्षकात बराच लय जमीन आबाळाचा फरक आहे. कसं सांगतो, पहिलं आता माझंच उदाहरण घ्या ना. आम्ही 2-4 दिवस दांड्या मारल्या होत्या. म्हातार घेऊन गेलो बा आमचं तिथं सरला. सर म्हणले मी चूक केली आणि ही अवलाद पैदा झाली. सगळा पुरून देखत पोरान देखत काय सांगायचं तुम्हाला, कसं वाटलं असेल जीवाला? ही सुधारण्यासारखं नाही. ह्याला इतकं दाबटा आणि किती हा तुम्हाला विचारणार कोण नाही. हा पाहिला का? आत्ताचे शिक्षक म्हणतात मी तुला माहिती आहे का सरा, गुरुजी तुला माहिती आहे का ही किती देवांच्या नवसानी झाली, आहे का माहीत तुला? अजिबात माया पोरला 4 बोट हात लावायचे नाहीत. मला काय कमी आहे का? हां, त्याला भरपूर आहे, त्याला गरज नाही कायची. फक्त लेता वाचता येऊ बा, कुठं थोडंफार कळावं म्हणून नॉमिनल शिक्षणासाठी. त्यामुळं तुम्ही काय डोकं देऊ नका. सर म्हणणार तुला ते केल्यावर माझे पगार कमी होणार आहे का 1500 बरं का, जाऊ द्या. आणि आता हे जे इंग्लिश मिडियम त्याला ना, हे फार मोठा एक प्रकारचा स्कॅम आहे देणार ठेवा पैसे काढायचा. हे लय सिस्टमॅटिक. ह्यांचे सगळ्यांचे लागे बांधे हे म्हणजे पैसेवाली आणि राजकारण संबंधित असे लोक आहेत त्याच्यात. आणि मराठी शाळा हळूहळू कमी होत चालल्यात आपले शिक्षणाच्या. लय आता ही तुम्हाला असलंच बघायचे. आता काय लय अपेक्षा ठेवायचे नाही. सरकारचं काय कुठे नीतिमत्ता नाही. जशी राजा तसा प्रजा, तशी प्रजा तसा राजा. जाऊ द्या गाडी. आता ह्या घटनेमध्ये शंकर गिरमे आणि अनिरुद्ध कटके हे शिक्षक, नामांकित शाळा चांगली, त्यांचं कुटुंब, बायका, मुलं, प्रपंच, इस्टेट गावाकडं सोडून त्या ठिकाणी ते राहायला आलेले, बदली केलेली रूममध्ये राहायचे दोघं. ह्यांच्या बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं. बघा, शिक्षक हा पेशा असा आहे की 99% मी होतो. बरेच शिक्षक लय चांगले आहेत आणि चांगले म्हणून टिकले आतापर्यंत, पण एखादं लय खराब राहतं. मला सुद्धा या ठिकाणून अशी टीप मिळाली की हे शिक्षक वॅगनारमध्ये गाडीत 4-5 जण मिळून शनिवारी संध्याकाळी गावापासून 40 किलोमीटर 30 किलोमीटर लांब जातात आणि तिथं कच्चून दारू पितात. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी घरी येतात परत उजळ माथ्याने. इस्त्रीचे कपडे घरीच केलेले, काही बाहेर नाही करत कोण. इस्त्रीचे कपडे घालून ठेवून नमस्कार, दाढी गुळगुळीत चाला शिकवायला. असं पण असतं, पण जे त्याचा नैतिक विषय येतो. हां, मग तुम्ही शिक्षकाचा सुद्धा बेरड प्रकार असतो. हां, सगळं चांगलं नसतं, चांगलं वाईट सगळं असतं. हे जे 2 जण आहेत हे थोडे वासनांद स्वरूपाचे आहेत, पण यांचं वासनेचा प्रकार वेगळा आहे थोडा. ते प्रकार तुम्हाला समजून सांगतो थोडं. म्हणजे एका पुरुषाचं माइंड असं असतं, कोणाला काय सांगतात त्या, कोणाला कुठल्या वयाची स्त्री आवडून हे काय सांगता येत नाही. ती त्यांच्या डोक्यात मेंदूमध्ये असतं. हां, आणि अशा कामातूर पिपासू माणसापासून लांब राहिलं पाहिजे. त्यांच्या वर्गामध्ये एक ड विद्यार्थी होता. ड म्हणजे त्याचं डोकंच चलत नाही. म्हणजे ते म्हणे बाबा म्हशीचं शेण भरलेलं बरं,
मग ती शाळा काय नको. हां, तो विद्यार्थी आहे सागर नावाचा आणि त्याची जी आई आहे ललिता ठुबे, सागर ललिता ठुबे. बाप बाहेर नको, ती बी यायचं 15 महिन्यातूनही. बाप त्या सागरचा, त्याचा सारखा फोन, सागरला कमी पडून देऊ नको, सागरला कमी पडून देऊ नको. आपलं गेले तो जर आपण हायफाय बनवू, त्याला मोठ्या विद्यापीठात टाकून दुनिया ते ते तुम्हाला सांगतो. फक्त गेम नकली दुनियेत जगणारं पोर आहे. त्याला काय त्याचं डोकं चाललं तर काय करीन ते सागर. त्याची आई सारखी त्या 2 दिवसाला 3 दिवसाला शाळेत जायची. शंकर गिरमे, अनिरुद्ध कटके हे 2 सर तिचे. सर प्लीज माझा मुलगा सुटला पाहिजे 10वीत. सर प्लीज माझा आता तयारी कशी वाटते, त्याला इतके कमी मार्क येत. ही दोघं यायची. अहो मॅडम, सगळं होतं, प्रत्येक गोष्टीला औषध असतं. आई थोडा कमजोर आहे, पण काय असतो विषय ते आमच्या हातात बरंच असतं. तुम्ही त्याला 10वी पास करा, 12वीचं नंतर बघता, पण 10वी पास करा. त्या ललिताला असं वाटायचं की आपलं पोरगं सुटावा, कारण माझा नापास झाला. मैत्रिणी सांगायचं कसं भाऊ, तुमचा सुटला आणि माझा नापास झाला, पण त्याचं डोकं चाललं ना, ते तरी काय करण. झालं म्हणले त्याच्यासाठी विशिष्ट आयडिया केली पाहिजे मॅडम, तेव्हा ते सुटणार आहे. नाही नाही, मी घरी तास घेऊ का काय, आम्ही येतो रविवारी घरी, रविवारी आम्ही तुम्हाला डिस्कस करू व्यवस्थित. हां हां म्हणली, या पाहिजे मी एक्स्ट्रा ट्युशन लावू, आपण काही करू. ह्या दोघांचा विषय असा होता की रविवारी ये, याचा अर्थ असा होता की ती जी ललिता आहे, त्या ललिताचं ती राणीमान साडी पहिली साडी असल्यावर इथं ब्लाऊज कुठपर्यंत असायचा, इथं काहींचा तर पार इथपर्यंत असतो. बरं, ते त्यांचा काही विषयच नाही. पाटणसुद्धा बंद गळ्याचं ब्लाऊज जगात एक नंबर सांगतो. हां, काहींचा इथं ती सरकस आखा दंड मोकळा, त्या काखाच्या पुढं 1-2 सेंटीमीटर राहिले बा. आता ही नवीन प्रकार आहे बरं का, तुम्हाला सांगतो. 2 सेंटीमीटर पट्टीच, दंड अखंड मोकळं. तसलं ती देश शरीर चांगली मजबूत दिफाड. वारंब्याला कसं शेतकऱ्याला माहिती आहे, वारंब्याला काशीफळ वापळा कसा पोचतो मारणाचा, तसली बाई अशी दुहेरी हाडाची. हे म्हणले काही म्हण, हे पाखरू आपल्या तावडीतून गेलं नाही पाहिजे. इथं आपलं काम होण्याची दाट शक्यता आहे, कारण जिथं मागणी आहे तिथं पुरवठा आपण केला पाहिजे. म्हणलं बावटे का काय, माझ्या बी मनातले वळवळ चालली. दोघं विचारणे बरं काय शिक्षक, शंकर गिरमे, अनिरुद्ध कटके. तुझ्या मनात तीच माझ्या मनात होतं, पण काय डोकंच काय चाल. मला थांबतो, चल मी करतो बरोबर. रविवारी 2 जण गेली बा. गेली की 12 वाजता नेहमीप्रमाणे पोहे आलं, चहा आला, आणि त्याची जी आई ललिता ती सांगायची, प्लीज सर काहीतरी करावं, माझा मुलगा 10वीत सुटला पाहिजे हो. म्हणलं ह्या बा, ते बोलण्यासाठी तुमच्याकडं आलो आहे. हां, आमचा पेशा कसा पडतो, मला पांढरं पेशी माणसं आम्हाला वाईट वक्त अजिबात चालत नाही किंवा चुकीचं चालत नाही. पण कसं काय असतं, आता तुम्हाला लोणी काढायचं म्हणलं, सरळ बोटांनी वाकडं करावंच लागतं ना बोट. इट इज अ सायन्स, इट इज अ फिजिक्स. ती तुम्हाला माहीत नाही, ती शिक्षक लोक शिकलेले लोक बारी सांगतात. म्हणले मग काय हो, मुलगा पास करायचा का नाही, आमची एवढी ताकद आहे की अख्या शाळेत दुसरा नंबर येऊ शकतो. भया खरं का काय म्हणली ती आमकी तमकी तर. आणि ती दुसरी वनिता आणि ती वैशाली तर इतक्या गुणगान गातात पोराचं. माझं डय मला कमीपणा वाटतो बाया. माझा जर दुसरा नंबर आला पोराचा, मी हत्तीहून पिढं वाटीन. हा लय अवघड. आता तुम्हाला हवा ऐका तुम्ही ऐकून घ्या पहिल्यांदा. तुम्हाला जर खुश करायचं असन, तुम्हाला जर खुश व्हायचं असन, एक पर्याय, आमच्या दोघाला खुश करा, तुम्ही खुश. लय अवघड पण हे बरं का. आता ते कसं, ते काही लहान बाळ नाहीत, भांडीकुंडी खेळणारी किंवा काचपुरी खेळणारी मोठाली माणसं आहेत. आम्हाला खुश करा एका वाक्यात त्या ललिताला समजलं की यांना नेमकं काय पाहिजे, यांना आपल्याशी शरीर संबंध पाहिजे, यांना आपल्या शरीराचा भोग पाहिजे. तिला कळलं. म्हणजे आता तिचं कोर्टात तिच्या चेंडू आल्यानंतर तिने डोकं लावलं पाहिजे किंवा रिॲक्ट काय व्हायचं. कमीत कमी 2 वाहनं टाकली असत्या तर ती बाकीची चप्पल सोडून पळाली असती, परत माघारी आली असती चप्पल यायला, कारण ती
काय काय लय चिकाट राहतात शिक्षक सुद्धा. 30-50-60 हजार पगार असला तरी ती पाटी असते बाहेर पिको फॉल करून मिळेल. हा, लय अवघड आहे, तुम्हाला नाही कळायचं. आत ज्याला नाही ती कर्ज काढीत आहे आणि ज्याला आहे ती वरवर जागाय बघत आहे, पगारला हातच लावित नाही. लय अवघड आहे, जाऊन द्या बरोबर. आता शी म्हणल्यावर ही म्हणली मी विचार करून सांगते. म्हणजे चालते चालते, काय आमचं म्हणणं नाही. गेले दोघं नेऊन. म्हणले आपला विषय तिथपर्यंत पोचला आहे, काय होईन नाही होईन बघू, उद्याची बात उद्या. 2 दिवस झालं आलीच बा बाय, नीटनीटकी साडी नेसलेली हिंतीन आणि नुसतं गुबगुबीतच बा. शिव म्हणले उद्या होतो आम्हाला वेळ, येऊ का मी उद्या? तुमच्या इच्छा, आमचं काय नाही. पण पोरगा टॉपचाच म्हणले, एकच नंबर का, आमच्या सगळं हातात ते सोपं असतं, काय अडचण येत नाही. ती म्हणली तुमचं म्हणणं मी मान्य करते, तुम्ही या. म्हणले इथं नाही यायचं, येडे काय तुम्ही, नोकरीचा प्रश्न असतो, सगळं तुम्हाला कळत नाही ती कसा विषय. दोघं जण इतकी चकाळली की यांना आता असं वाटतं की कवा एकदा कापलं काढतोय बा. आम्ही असं असतं लोकांचं. त्या मूर्खांना हा जो डिसिजन घेतला त्यांनी की एक परस्त्रीला प्रपोज केलं, वाईट नजर टाकली, ती तयार केली आणि आता काय करायचे, लॉजवर नेऊन फक्त रंगारंग कार्यक्रम करायचा आहे. या गोष्टीला हे 2 शिक्षक ज्यावेळेस अनुकूल झाले ना मनातून आत्म्यातून त्यांच्या, त्याच दिवशी त्यांची स्वतःची मुलगी, स्वतःचा मुलगा, स्वतःची बायको, स्वतःचे आईबाप, सामाजिक प्रतिष्ठा सगळं त्यांनी पणाला लावलं होतं. ध्यानात ठेवा, हे लोकांना अक्कल यायची कमी आहे. हा, ही वासना कशी आहे, याच्या आहारी गेला की करट कार्यक्रम होणार. फडणवीस वेक्षा करट कार्यक्रम करतात, किंवा नियती म्हणला कशी. आपण प्यायची म्हणलं आम्ही कधीतरी असं सोड्याशिवाय पित नाही, त्रास होत नाही. त्यामुळं प्लेन पाणी किंवा सोडाच, प्लेन सोडा, दुसरं डोकं लावित नाही. इथं सुद्धा हा विषय अतिशय गंभीर महत्त्वाचा आहे. तिथून 7 किलोमीटर अंतरावर एक लॉज होता. म्हणजे तुम्ही काय करायचं, फक्त तोंडाला पट्टी मारायची, भाजीपाल्याचं मार्केट आहे का तिथं साईडला, भाजी घ्यायला त्या थोडं साईडला यायचं, तोंडावर आपलं ते स्कार्फ बांधायचं आणि हे गाडी हे वॅगनार होती यांच्या शिक्षकाकडे, वॅगनारला यायच्यात आल्टो असते, ध्यानात ठेवा. ती शॉर्टमध्ये कार्यक्रम असतो, ती सफारी घेणार एखादाचा असतो ट्रॉम. गाडीला की मधल्या सीटवर बसायचं आणि खाली सीटावर झोपायचं बा. ती हे नाही करायचं, दिसलं नाही बाई कोणाला. हे 2 शिक्षक, त्याला तर शिक्षक बी नाही म्हणलं पाहिजे, वासनांद तरुण बसले बा पुढं. ती बाई बसली पटकून आडवी सीटवर की डायरेक्ट 7 किलोमीटर. बाई गेली आत, गडी गेला आत. अशा पद्धतीने यांचा अनैतिक रंगारंग सगळं. पण हे ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस बीज रोवलं गेलं होतं. कशाचं की काहीतरी त्याचं आता रुजायला ह्याला थोडा वर निघा टाईम लागतोच ना. बीज एकदा रोवलं ना, बल्ल्या केला ना, बल्ल्या एक्स्ट्रा गोटी सकड भरावं लागणार, ध्यानात ठेवा. हां, तुम्ही कुया खेळ्या, कुया आमच्याकडे कुया लय फेमस होत्या पहिले, आता ते बुडालं सगळं. घरी आंबा आणलं ना, आंबा केलं की त्याच्या कुया वाळवायच्या, गाठी म्हणतात आंब्याच्या आतली वाळवायच्या, आणि ते 5-5 भरायच्या टाकायच्या आणि एवढा दगड असा दगड घ्यायचा, दगडाने अशा हाणायच्या, निघत्यान तेवढ्या आपल्या कुया. लय भारी कुया. बाजून कुणी खाल्ल्या करावर कमेंट, बाजून कुई 1 नंबर लागते, आतला घर त्याचा बाजल्यानंतर खाल्ले कुणी. आता काय तसलं बघायचं राहिलं नाही, जुनं काढलंय भारी. फार त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतात, औषधी वनस्पती ती. झालं ह्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला. ह्यांचा सिस्टीम काय होती तुम्हाला सांगतो. हे महिन्यात साधारण 10-12 वेळेस सेक्स करायची त्या बाई संग. हा प्रकार 4-4.5 महिने चालला होता. त्या वापरताना ते त्याचा तो कार्यक्रम करताना ते बिअर प्यायचे, सगळे प्यायचे. पण त्यांनी एक गोष्ट केली, त्यांनी तो ओळख असेल किंवा काय ते 10 परमिट ते बदललं नाही कधी. याचं कारण ती CCTV होतं, काय ओळख असेल पाळक असेल काय. नीतीन दखल घेतली की लय झालं बुवा. ती हे खडू घेऊन फळाभर लिहून मुलांना सांगण्याऐवजी यांनी वाटूळ केलं. खडूचं विषय सोडून दिला यांनी आणि शेई बिडू एकमेकातच बिडायला लागली. आता याचं काय करायचं. नीतीन दखल घेतली, नीतीने अशी दखल घेतली काहीतरी होणार होतं. कारण किती शुल्लक घडलं बघा. 4.5 महिन्यानंतर ह्यांनी समजा केला असं 5-50 वेळा संबंध करून द्या, सपोर्ट होताना सहकार्य. ते अशा लय मानगडी चालल्या, जोपर्यंत एखादी केस पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही तोपर्यंत उघड होत नाही. सुंडरीत कुंडरी हजारो केसेस चालल्यात. त्यांच्या मनात नियतीने अशा भावना उत्पन्न केली. काय त्याला माजुरडेपणा म्हणतात. हा,
तुमची बघा एखादा शेतकरी बघा किंवा कोण एखाद्या टमाट्याचा भाव 10 लाख रुपये झालं, एखादं कांद्याचं 10-15 लाख झालं, ती थोडंसं कमी बोलतं बघा थोडं. ती पैशाबरोबर माज फुकट मिळतो, त्यांना सांगतो, तुम्हाला सांगतो. माज हा नेहमी फुकट येतो. गरीबावर अन्याय केल्याशिवाय, त्याला 4-2 मुसकाड मारल्याशिवाय एखाद्या पुढाऱ्याची जशी किंमत वाढत नाही जगामध्ये, गरीबावर अन्याय केल्याशिवाय. गावात किंमत वाढते, गरीबाला हाना म्हणजे गावात किंमत. अशा सुद्धा अवलादी महाराष्ट्रात आहेत. पण यांचा नीटनीटकं वाटलं होणार तुम्हाला सांगतो. ह्या घटनेमध्ये त्यांच्या मनात अशी भावना उत्पन्न झाली की आईला तेच 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 खाऊन, तीच सिच्युएशन, तीच कंडिशन, तीच आसन, कटाळा आला बा. नको, चेंज, समथिंग चेंज. माणसांनी कसं निर्णय खाल्ला पाहिजे, हां असा विषय. म्हणजे रविवारी जर असं तांबडा पांढरा जर हाणला कचून, सोमवारी कसं विलायची टाकून खीर खाल्ली पाहिजे. माणसाचा मेंदूचा कुणी अजून देवाला तपास नाही लागला. लोक नरकात जाणं पसंत जास्त करतात, पण स्वर्ग नको म्हणतात. अशी माणसाची मनोवृत्ती. कर्म हा देव एकदाची, परत नाही. काय करायचे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कुठं फिरताय, जायचं तिथं जाताय, सगळी संचार स्वातंत्र्य ही ती, हे सोपं नका समजू. ज्याच्या शरीरात त्राण राहिलं नाही, त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये जाऊन देऊ चलू शकत नाही, त्याला जेवणाचं महत्त्व विचारा. ज्याला कॅन्सर डिटेन केलं आहे, त्याला जेवणाचं महत्त्व विचारा काय आहे जेवणाचं. किंवा आपण किती येडं होतो बाबा, आपण आपलं किती आपल्याला अख्खं जग मोकळे, काही व्यवसाय करा, काही करा. चिचा जरी तुम्ही काढून शाळेपुढे मांडल्यात तरी ते वाटा घेणारे लोक आहेत. चिचा तरी 100 कमावणार राहतो. फक्त 100-80ची क्वार्टर देशी, 20च्या चकण्याऐवजी 100 कुठे गेले पाहिजेत? पावशेर गोड तेल, चहापुडी, डाळ, काय असेल ते तिथे गेलं पाहिजे. एवढा बदल झाला की विषय मिटला. ह्यांच्या डोक्यात असं आलं, म्हणला आपण एकच आसन करतोय, एवढं आपल्याला देवाने भरून दिलंय, तारीख भरली तिकडं पगार येतोय, इकडं म्हणून तवा बाई येते, काय पाहिजे आपण? मला महिनाभर झालं बायकोट गेलोच नाही, ते काय गरज, इथंच बघायला लागलं. ह्यांनी असं डोकं लावलं की ते काय ती अश्लील फिल्म बघून थोडे वेगळ्या प्रकारे, मी त्याला अप्राकृतिक संबंध म्हणतात, गुद मैथून असा एक प्रकार असतो. त्या दोघांनी मिळून त्या बाईवर प्रेशर आणायला सुरुवात केली. प्रेशर आणायला सुरुवात केलं, बाई वैतागली. आता कसं आहे, कुणाला सपोर्ट करते किंवा कोण, आता ती वेंधळी म्हणायला पाहिजे, बावलट म्हणायला पाहिजे, त्याला अक्कल पाहिजे होती की ती ट्रॅपमध्ये गुंतली ना महाराज, असं नाही ना. तिच्याकडे काय ती क्षमता आहे, तिच्याकडे काय ताकद आहे, याचा तिला अंदाजच नाही. बाईची किंमत तुम्हाला नुसती बेडरूममध्ये नका, बाईची किंमत काय असते तिने कंप्लेंट केल्यावर तुम्हाला माहीत नाही कशी असते ती. हां, बाई म्हणजे रक्त मुतायला होती अक्षरशः, इतकी दोफाडतात पोलीस, तुम्हाला खरं सांगतो. एवढं सोपं नाही. बाई फक्त कुठं जाती, बेडरूमकडे जाती का पोलीस स्टेशन जाती, याच्यावर येऊन डिपेंड आहे. हां, आणि नोकरीन बिकरी तर कात लावी चुन्यावर जाणार, तुम्हाला सांग, त्याचा विषयच नाही. कायदा फार खतरनाक आहे, समजून घ्या. अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने त्या गोष्टीला कडाडून विरोध केला. कडाडून विरोध नसता, विरोधच नाही तर 1-2 टाकले बी. हां, टाकल्यावर आईला म्हणला जरा चुकतंय, काही बिअरची नशेत उतरली म्हणलं आपली फार, आपलं तर आणि म्हणलं असं काय तवा. शेवटी एकाने त्या बिअरच्या नशेच्या नादात तिला मानला बा. म्हणले बघ, तुला आम्हाला सपोर्ट जर नाही केला, आम्ही म्हणतो तसं सहकार्य नाही केलं, तुझ्या पोराला नापासच करणार. तिच्या डोक्यातलं क्लिक झालं, रॉंग नंबर लागलाय, हे आपलं काम फसलंय, झालं ते झालं, आता ह्यांना दाडा शिकवला पाहिजे. तिथून निघाली, मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये रिसर्च तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, तर बाई तिथं, हां, गडी आल्यावर एखाद्या मेळ खात नाही, पण बाई आल्या पोलीस स्टेशनसुद्धा होतं बरोबर. तिथून लगेच ते सगळं CCTV ताब्यात घेतले सगळं. ती तक्रार महिलांना नाव उजेडण्यात करता हे पण ठेवता येते, म्हणजे नाव ओपन न करता किंवा ते नाव न सांगता, म्हणजे तक्रार आणि अत्याचाराचा गुन्हा टाकला. 376 ओके, कार्यक्रम ओके. मलाराम होते ना खडू, अरे अनन असाचा. आता त्यांना म्हणायचे, अरे जरे जेलचा तरे तुरुंगाचा. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतली गोष्ट सांगणार, आता त्यांना माहीत नाही अजून काय विषय, हे जेव्हा तुरुंगात जाणार त्यांना संडासमध्ये खाली वाकायला लावणार, रिव्हर्स गिअर. तुम्हाला ते आतलं माहीत नाही. रिव्हर्स गिअर इतका खतरनाक असतो, त्याचं कंप्लेंट नाही, काय नाही. रिव्हर्सवाले सुद्धा तिथं रिव्हर्स गिअर काय असतो, हा बेकार काम आहे. फक्त इथं जे प्रयत्न करते ना, इथं दुसरे प्रयत्न करणार, हा फरक आहे. हा फक्त नांगर बदलणार,
जमिनी दुसऱ्याची होती, आता जमीन यांची आणि नांगर कायद्यांचा. खतरनाक कार्यक्रम या दोघांचा होणार. काय होतास तू, काय झालास तू. शिक्षकी पेशाला काळ्या फासला यांनी यांचा कार्यक्रम करत होणार. या दोघालाही अटक केली. आणि नोकरीचं म्हणलं तर गेली र नोकरी गेली, गेली र नोकरी गेली. ती जाणारच होती, त्याला काय इलाज भाऊ आता. हां, आपण शेण खातो का अन्न खातो का काय कळलं पाहिजे ना कमीत कमी काय करतोय. त्यामुळं असे वासनार शिक्षक कोण असेल तर माझा फोन नंबर आहे, सांगा, कार्यक्रम राबवतो. मुली ट्युशनला जात्यात, काही जर ट्युशन घेणारे जर का असं काय हात लावणे काय मुलींनी माझ्याकडे, तुम्हाला टेन्शन नाही का, तुम्ही फक्त फोन करा, शिक्षक आउट, कार्यक्रमच ओके करून टाकतो. पोलिसांना आपलं बरं आहे. पटलं तर होय म्हणा, नाही तर जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.